छावा भाग 36. रामसिंगाच्या हवेलीत राजे आणि संभाजीराजे दिवाणी दालनात बैठकीवर बसले होते. समोर चेहऱ्यावर चिंतेची काजळी चढलेला रामसिंग उभा होता. रामसिंगाच्या चाकरांनी खुशबुदार सरबताचे पेले आणून मेहमानांच्या हातात दिले. दरबारी राजांना योग्य जागी उभे करण्यात आले होते. खुद्द मिर्झा राजे जयसिंग आणि ताहिर खान जिथे उभे राहत ती जागा होती ती. हे सारे रामसिंग राजांना पटवून देऊ बघत होता. पण आता बाण सुटला होता. भाई, तुम फिक्र मत करना, राजांनी रामसिंगाला तसल्ली दिली. कधी नव्हे ते भाई हा शब्द रामसिंगाला राजांनी जाणून बुजून वापरला. अर्धा घंटा हवेलीवर थांबून राजे आपल्या डेऱ्यात आले. रामसिंगाने आपला कारभारी गोपीराम मेहता याच्याकडून राजांच्यासाठी सुकी फळफळावळ पाठवली. राजांनी त्याला सरोपा बक्ष केला. रामसिंगाच्या विश्वासातील बल्लूशाह आणि गिरधरलाल राजांच्या भेटीसाठी आले. बल्लूशाह राजांचे पराक्रम ऐकून त्यांच्यावर खुश होता. तो अदबीने राजांना बादशाही दिलजमाई करण्याचा सल्ला देण्यासाठी आला होता. राजे सुखरूप दख्खनेत परतावेत असे त्याला मनापासून वाटत होते. बल्लूशाह आणि गिरधर निघून गेले. चिराग लागणीची वेळ झाली. राजे नेहमीप्रमाणे स्फटिक शिवलिंगाच्या पूजेला बसले. तिकडे लाल किल्ल्यात आपल्या खाजगीच्या महालातील मजलसही औरंगजेबाने बरखास्त केली आणि तो मगरिबची नमाज पढायला निघून गेला. या मजलसीत औरंगजेबाचे खास सरदार जाफर खान, जसवंत सिंग, मुर्ताज खान, शास्ता खान आणि त्याची बहीण जहान आरा यांनी आग्रहाने औरंगजेबाला बत्तमीज सेवाला कत्ल करण्याचा सल्लाही देऊन टाकला. औरंगजेबाला चीड आली होती. ती राजांनी खिल्लत साफ नाकारल्याची, त्यांनी दरबारी कधी न येण्याचा नारा लावण्याची. पण तो बाहेरून शांत होता. नमाज पढता पढता त्याने 2 गोष्टी स्वतःशी तय करून टाकल्या. सेवाला दरबारी पेश यायला भाग पाडायचे, खिल्लत पांघरायला लावायची. तसे झाले तर काबूलच्या मोहिमेवर त्याला नामजाद करून टाकायचे. तेथून तो सलामत परतणारच नाही. आणि हे सगळे नाहीच घडले तर मुल्ला मौलवींच्याकडून सेवाच्या बत्तमीजीचा कथला तय करवून घ्यायचा. ते देतील ती सजा त्याला बहाल करायची. आणि ते कोणती सजा त्याला देतील याबद्दल औरंगजेब निश्चिंत होता. औरंगजेबाने आग्र्याचा कोतवाल फौलाद खान याला याद फरमावली. तो परतीतराय नावाचा हारकारा बरोबर घेऊन पेश झाला. औरंगजेबाने त्याला हुकम सुनावला, रामसिंग को बताओ कि सेवा को समझा कर कल दरबार ले आना. फौलाद खान आणि परतीतराय किल्ल्यावरून रामसिंगाच्या हवेलीवर आले. त्यांनी आपल्या अलिजाचा हुकम रामसिंगाला सुनावला. रामसिंग रात्रीची वेळ असताना राजांच्या डेऱ्यात आला. त्यांना घेऊन आपल्या हवेलीत तो परतला. बराच वेळ तो राजांना बादशहा सलामतची भेट घेणे किती आवश्यक आहे ते सांगत होता. राजे त्याचा निरोप घेऊन आपल्या डेऱ्यात आले. सगळ्या आग्रा शहरभर सालगिऱ्याची रोषणाई पेटली होती. यमुनेच्या पात्रावर निरनिराळ्या प्रकारच्या दिव्यांच्या प्रतिबिंबांची बाग उठली होती. राजांची बराच वेळ वाट बघून संभाजीराजे डेऱ्यातील मंचकावर आडवे झाले होते. त्यांनी काही खाल्ले नव्हते. राजांनाही काही खावेसे वाटत नव्हते. राजांनी आपल्या डोकीवरचा टोप तबकात उतरून ठेवला. झोपलेल्या संभाजीराजांना बघताना त्यांना जाणवून गेले, यांना नको होतं बरोबर आणायला. जगदंब जगदंब
पुटपुटत राजे संभाजीराजांच्या शेजारी आडवे झाले. ते पितापुत्र काही न खाता यमुना किनारी आपल्या डेऱ्यात होते. राजांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. लाल किल्ल्यात आणि उभ्या आग्रा शहरात बिर्याणी सागुतीच्या दावती झडत होत्या. दरबारी झालेल्या प्रकाराची चर्चा करताना आग्रेकर म्हणत होते, जो शहजादा दारा का हुआ, मुराद सुजा का हुआ, वही दख्खनी सेवा का होगा. दुसऱ्या दिवशी उन्हे कासराभर वर सरकली तरी राजे मंचकावरून उठले नाहीत. त्यांनी त्र्यंबकपंत, रघुनाथपंत, निराजीरावजी या आपल्या माणसांना बोलावून सांगितले, आम्हास ज्वर धरला आहे. ती बातमी परस्पर रामसिंगाच्या कानावर गेली. त्याला माहीत होते की राजा साहब का बुखार बनावटी है, पण तुम्हाला बुखार कसा चढला असे काही तो राजांना विचारू शकत नव्हता. त्याने मनोमन एवढाच अर्थ लावला की शिवाजी आता कोणत्याही कारणासाठी दरबारी जाणार नाही. राजाने रघुनाथपंत कोरड्यांच्याकडून रामसिंगाला निरोप पाठविला, हम बीमारी से मजबूर है, हमारे फर्जंद संभाजी राजा को दरबार ले जाना. आता मिळेल तो माणूस अक्कल हुशारीने पणाला लावल्याशिवाय राजे आग्र्यातून सुटूच शकत नव्हते. सगळ्यात मोठे हाल होते रामसिंगाचे. त्याला राजांची सुरक्षितता आणि औरंगजेबाचा विश्वास दोन्ही सांभाळणे भाग होते. सगळ्यात मोठी कसोटी होती संभाजीराजांची. ते राजांच्या बरोबर आलेल्या सर्वात कमती उमरीचे होते, परक्या मुलखात होते आणि आता तर ते सारेच प्राणसंकटात होते. आपल्या डेऱ्यात राजे संभाजीराजांना हरभातीच्या सावध सूचना देत होते. ज्या रस्त्याने दरबारी जाणार आहात तो नीट पारखून ध्यानात ठेवत चला. येताना दुसऱ्या रस्त्याने येण्याची रामसिंग चाचाला विनंती करा. बादशहाने काही विचारले तर न कचरता जाब द्या. हिंदुस्तानी बोली जमेल तसे बोलत चला. संधी मिळेल त्या आसामीची ओळख करून घ्या. त्यांना सूचना देताना मध्येच राजे थांबत होते. जिजाऊंचे बोल त्यांना आठवले की मन सुन्न होत होते. राज्यासाठी द्यावी लागली तर जुनी पिढी खर्ची द्यायची असते. पुढची स्वप्ने बघायची असतात ती नव्या पिढीने. संध्याकाळ होत आली. राजे मंचकावर आडवे झाले. रामसिंग संभाजीराजांना दरबारी नेण्यासाठी आला. झोपलेल्या राजांच्या पायांना आशीर्वादासाठी हात लावून संभाजीराजे म्हणाले, येतो आम्ही महाराज साहेब. राजे ठरल्याप्रमाणे कण्हले. रामसिंग संभाजीराजांना घेऊन दरबारी निघाला. राजांचा सगळा नटलेला सरंजाम संभाजीराजांच्या पाठीशी उभा होता. सजलेल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर संभाजीराजांनी मांड घेतली. रामसिंगाच्या घोड्याला घोडा भिडवून 9 वर्षे वयाचे संभाजीराजे दिल्ली तख्ताच्या बादशहाच्या भेटीस चालले. एकटे. बाबरपासून औरंगजेबापर्यंत अनेक दरबार भरले होते, पण हा असला प्रसंग प्रथमच घडत होता. रामसिंग आणि संभाजीराजे सरंजामासह लाल किल्ल्यात आले. दिवाणी खासचा मगरबी दरबार भरला होता. रामसिंग आपल्या शेजारी संभाजीराजांना घेऊन उभा राहिला. अलकाबांच्या लंब्या ललकाऱ्या उठल्या. पाठोपाठ औरंगजेब दरबारात प्रवेशला. ताजीम देण्यासाठी सगळे दरबारीये कमरेत झुकले. संभाजीराजे दूरवर दिसणाऱ्या औरंगजेबाकडे बघत तसेच उभे राहिले. सगळेच झुकल्यामुळे संभाजीराजे उभे आहेत हे कुणाच्याही ध्यानी आले नाही. वजीर जाफरखानाने सर्वात प्रथम चौकशी केली ती रामसिंगाची.
रामसिंग संभाजीराजांना घेऊन आसनासमोर पेश झाला. कुर्निससाठी झुकलेल्या रामसिंगावर औरंगजेबाने सवालांचा कोरडा ओढला. क्यों रामसिंग, सेवा किधर है? जी हुजूर, उनकी तबीयत बिगड़ गई है, सख्त बुखार आया है उनको. रामसिंग झुकूनच बोलला. कोटबंद उच्चासनात औरंगजेबाची मान अर्थपूर्ण डुलली. उन्होंने अपने फर्जंद को भेजा है अलीजा. रामसिंग औरंगजेबाला येऊ बघणारा बुखार सावरण्याची कोशिश करीत म्हणाला. औरंगजेबाचे टपटपीत डोळे संभाजीराजांवर खिळले. निर्धोकपणे त्याच्या डोळ्यांना डोळे लावीत संभाजीराजे भरल्या दरबारात उभे होते. त्या 4 डोळ्यात कमालीची तफावत होती. त्यातले 2 होते कृतकर्माची धूळ साचलेल्या दर्पणासारखे औरंगजेबाचे, आणि 2 होते आत बाहेर स्फटिक साफ संभाजीराजांचे. संभाजीराजांना बघताच औरंगजेबाचा तिरकस स्वभाव जागा झाला. त्याने विचारले, क्यों फर्जंद शंभू, तुम्हें नहीं आया बुखार? अंगावर काहीही घेण्याची सवय नसलेले संभाजीराजे तळपत्या डोळ्यांनी उत्तरले, नाही, आम्हास बुखार येत नाही. आमच्यामुळे इतरास बुखार येतो. क्या बोला वो? औरंगजेबाने भुवया चढवीत रामसिंगाला विचारले. संभाजीराजे काय बोलले ते रामसिंगालाही नीट कळले नव्हते, पण जाब देणे त्याला भाग होते. तो वाकून म्हणाला, जी हुजूर, वो बोले हमें बुखार नहीं है. कैसी मासूमी है. जाफर, संभा को नजराना इनायत करो. औरंगजेबाने वजीराला आज्ञा केली. संभाजीराजांना सरोपा, मोत्याचा कंठा आणि जडावाची कट्यार नजर करण्यात आली. रामसिंगाच्या हवेलीत बैठकीच्या दिवाणी दालनात एका मोठ्या राजपुती घडावाच्या शिसवी चौरंगावर एका तबकात चकचकीत काळेशार शाळीग्रामी शिवलिंग ठेवण्यात आले होते. त्याच्याजवळ दुसऱ्या तबकात पूजेचे साहित्य मांडण्यात आले होते. रामसिंग राजे संभाजीराजे यांना घेऊन तळावरून आपल्या हवेलीकडे निघाला. खुद्द मिर्झाच्या आग्र्यातील हवेलीत येऊन आपणाला शिवलिंगाची पूजा बांधावी लागेल असे कधी राजांच्या स्वप्नात सुद्धा आले नसते. पण स्वप्न आणि सत्य नेहमीच एकमेकांना हूल देऊन एकमेकांवर कुरघोडी करीत असतात. संभाजीराजे दरबारातून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी औरंगजेबाने सिद्दी फौलाद खानाला हुक्म दिला, सेवा को मुकाम पर से रणअंदाज खां के कोठी पर ले जाओ. राजांना रणअंदाज खानाच्या कोठीवर हलवून जशी दाराची केली तशी शिवाजीची बिनबोभाट कत्तल करण्यात येणार होती. रामसिंगाच्या हवेलीसमोर खुल्या तळावर ते शक्य नव्हते. कशी कुणाला ठाऊक, पण ही खबर रामसिंगाला लागली. तो तडक मीर बक्षी मोहम्मद अमीन खान यांच्या हवेलीवर गेला. अमीन खान मित्र होता, उच्च पदावर होता. त्याच्याकरवी रामसिंगाने औरंगजेबाला कधी नव्हे तो निर्धारी निरोप पाठविला. शिवाजीला ठार करण्यापूर्वी कबिल्यासह मला ठार करा. तो निरोप ऐकून धूर्त औरंगजेबाने ओळखले की शिवाजीला कत्ल करण्याच्या आपल्या योजनेची बातमी फुटली आहे. समोर आलेल्या अमीन खानाचा फायदा घेऊन औरंगजेबाने रामसिंगालाच मध्ये अडकवून टाकण्याचा फासा टाकला. शिवाजी आग्र्यातून बाहेर जाणार नाही यासाठी तू ओलीस राहतोस काय, असा निरोप रामसिंगाला औरंगजेबाने पाठविला. राजांच्या प्राणावरचे जामीन कतब्यावर निभावते हे पाहून निश्वास टाकून रामसिंगाने बक्षी अमीन खानाकडून जामीन कतबा दस्तखत करून पाठवून दिला. औरंगजेबाने तो मंजूर केला. रामसिंग राजांना रीतसर जामीन राहिला.
रामसिंगाने आपल्या प्राणावरचे संकट दूर करून स्वतःचे प्राण टांगून घेतले हे त्याच्या तोंडून ऐकताच राजे विचारमग्न झाले. त्यांनी रामसिंगाला विश्वास दिला. आम्ही बेला फुलाची आनभाक घेऊन तुम्हास ऐतबार देऊ. निश्चिंत असणे. महादेवाची पूजा बांधण्यासाठी राजे संभाजीराजांच्या सह रामसिंगाच्या हवेलीत आले. हवेलीच्या दिवाणी दालनात बल्लूशाह, गिरधरलाल, गोपीराम, तेजसिंह अशी रामसिंगाची मंडळी होती. राजांच्या बरोबर रघुनाथ पंत, दत्ताजी पंत, त्र्यंबक पंत, निराजी अशा आसामी होत्या. राजांनी चौरंगावरच्या शाळीग्रामी शिवलिंगाची पूजा बांधली. शिवपिंडीवरचे बेलफूल उचलून घेतले. आपल्या सडक बोटांनी ते रामसिंगाच्या हाती देत राजे म्हणाले, हम शिवजी की कसम उठाते हैं, जब तक तुम हमारे लिए जमान हो हम आग्रा नहीं छोडेंगे. राजांनी रामसिंगाची ऊर भेट घेतली. रामसिंग औरंगजेबाला जामीन राहिला. राजे रामसिंगाला आनभाकेने बांधील झाले. एकाच वेळी राजे 2 कैदेत पडले. एक होती औरंगजेबाच्या राजकारणाची, दुसरी होती रामसिंगाच्या प्रेमाची. तो सारा मामलाच अजब होता. वास्तविक आपल्या सुरक्षिततेसाठी राजांनी औरंगजेबाकडून रामसिंग जामीन मागावा. तेथे राजांच्याकडून औरंगजेबाने जामीन घेतला. उलटी चालली नाही तर ती मोगली सल्तनत कसली. भाग 36 समाप्त.